हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे उन्हाळा ऋतू चालू आहे. तापमान खूप वाढत आहे आणि ऊनही खूप तापत आहे. त्यामुळे ऊन लागू नये, उष्माघात होऊ नये यासाठी आपण आवश्यक ती काळजी घेत असतो. पण कामासाठी इच्छा नसतानाही बाहेर पडावेच लागते आणि अशा वेळी एखाद्या वेळी ऊन लागून जाते. पण यासाठी मग काय करावे? आपण डॉक्टरांचा सल्ला तर घेतोच, पण त्याबरोबर जर आपण काही घरगुती उपाय केले तर लवकर ऊन कमी होऊ शकते. तर आज असेच मी तुमच्यासोबत 2 उपाय या ठिकाणी अतिशय प्रभावी मी माझ्या घरातील सदस्यांसोबत नेहमी हे करत असते असे उपाय मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी सर्वात आधी मी एक पातेली घेतली आहे. यामध्ये आपल्याला शक्यतोवर माठातील पाणी टाकायचे आहे. फ्रीजमधले पाणी घेऊ नका. माठातील थंडगार पाणी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी मी आपण जी गुढीला गाठी लावतो, गुढीपाडवा असतो त्या दिवशी आपण जी गुढीला गाठी लावतो ती गाठी मी या ठिकाणी घेतलेली आहे. या गाठीने ऊन अतिशय लवकर, उष्माघात जर झाला असेल तर तो खूप लवकर उतरतो. तर या गाठीतील आपल्याला 4 ते 5 पीसेस घेऊन ते या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तुम्ही बघू शकता मी इथे 4 पीसेस घेतलेले आहे. हे पीसेस आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे. या गाठीच्या पाण्याने ऊन अतिशय खूप लवकर उतरते. तसेच यामध्ये आणखी काय टाकायचे आहे ते आपण बघूया. नंतर यामध्ये टाकायचे आपल्याला थोडे मीठ. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्ध लिंबू. आपण या ठिकाणी 1 ग्लास पाणी घेतलेले आहे, त्यामुळे मी इथे अर्ध लिंबू घेतलेले आहे. तुम्ही जर 2 ग्लास पाणी घेतले तर 1 पूर्ण लिंबू घेऊन ते आपल्याला या पाण्यामध्ये पिळायचं आहे. आणि याचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही गाठी पूर्ण या पाण्यात विरघळेपर्यंत सारखं या पाण्याला मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता ही गाठी विरघळेपर्यंत आपल्याला असंच याला मिक्स करत राहायचं आहे. तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे तुमच्याकडे जर ही गाठी नसेल, गुढीची गाठी नसेल तर तुम्ही साधी गाठी घेतली तरी चालेल, पण गाठीचेच पाणी आपल्याला द्यायचे आहे. मी आज जे उपाय तुम्हाला 2 उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते अतिशय प्रभावी उपाय आहेत. पुढचा उपाय तर मी तुम्हाला डेमो सहित करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता येथे गाठी पूर्ण पाण्यात विरघळून झालेली आहे. आपल्या गाठीचे पाणी तयार झालेले आहे. हे पाणी आता आपण आपल्याला ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे आणि ज्यांना ऊन लागलेला आहे त्या व्यक्तीला आपल्याला हे पाणी द्यायचं आहे. या पाण्याने अतिशय लवकर ऊन उतरते. तसेच आपण या गोष्टी सुद्धा आपल्याला टाळायच्या आहे. म्हणजे दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात फिरू नका. मद्यसेवन, चहा, कॉफी, उष्ण पदार्थ वगैरे खाणे टाळा. पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा वयोवृद्ध नागरिकांना सोडू नका. तसेच बाहेर जाताना पाण्याची बॉटल सोबत घ्या. ह्या सर्व दक्षता आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे. त्यानंतर लगेच मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे. त्यासाठी येथे आपल्याला पांढरा कांदा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी पांढरा कांदा घेतलेला आहे. हा कांद्याचा समोरचा भाग आणि मागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तसेच त्या कांद्यावरील कवर पण काढून टाकायचे आहे. आणि नंतर आपल्याला असा प्लेन असा कांदा या ठिकाणी तयार करायचा आहे, कवर वगैरे काढून. आणि हा कांदा आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसणीच्या मदतीने याच्या बारीक किसणी यासाठी आपल्याला वापरायची आहे. आणि बारीक किसणीच्या साहाय्याने आपल्याला या कांद्याला किसून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा बारीक असा किस तयार करून घ्यायचा आहे. तसेच या किसाची आपल्याला काय करायचे आहे, क्वांटिटी किती घ्यायची आहे, कसा वापर करायचा आहे, हे सगळं तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच ऊन लागू नये यासाठी आपण आणखी आपल्याला काय करायचं आहे हे पण आपण बघूयात. पाणी भरपूर प्या. प्रवास करताना पाणी सोबत घ्या. सॉफ्ट रंगाचे कॉटनचे कपडे घाला, जेणेकरून त्या कपड्यांनी आपल्याला ऊन कमी लागतं. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा. अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. फॅनचा वापर करा. थंड पाण्याने आंघोळ करा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपण जपण्यासाठी करतच असतो, पण त्यासोबत हे उपाय जर तुम्ही केले तर अतिशय प्रभावी उपाय आहे. खूप लवकर ऊन उतरते आणि डॉक्टरांकडे शक्यतो जाण्याचं कामही पडत नाही. त्यामुळे नक्की हे उपाय तुम्ही घरी ट्राय करून बघा. आणि याचे साईड इफेक्ट्स वगैरे असं काहीही नाही. त्यामुळे अतिशय सोपे, साधे, सरळ उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. कांद्याचा किस पूर्ण काढून झाल्यानंतर आपल्याला एक आणखी दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक रुमाल घ्यायचा आहे, जेणेकरून या रुमालवर आपण ही कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आणि ह्या रुमालवर ही कांद्याची पेस्ट टाकून घेतल्यानंतर या कांद्यातील रस खाली गळू नये म्हणून आपल्याला खाली प्लेट ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. नंतर यातील अर्ध मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि ते अर्ध मिश्रण घेऊन या रुमालवर अशा पद्धतीने टाकायचं आहे. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा रुमाल याला गुंडाळून याची एक अशी गुठली तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांद्याचा किस या रुमालवर अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे. नंतर पुढे काय करायचं आहे ते आता आपण बघूया.
त्यानंतर घरातील ज्या व्यक्तीला ऊन लागलेलं आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने एक साईड झोपवायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कानामध्ये या कांद्याचा रस पूर्ण कान भरून टाकायचा आहे. याने ऊन खूप लवकर उतरते. तसेच तुम्ही ऊन उतरण्यासाठी कोणते उपाय करता घरगुती ते व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा उपाय तुम्ही ट्राय करून कमेंट्स मात्र नक्की करा, कारण की अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही बघू शकता मी कान भरून या ठिकाणी रस टाकलेला आहे आणि हा रस आपल्याला कानामध्ये एक 5 ते 7 मिनिट असाच ठेवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 5 ते 7 मिनिट रस कानात टाकून झाल्यानंतर आपल्याला हा रुमाल कानावर ठेवून थोडं एक साईड करून यातील कानातील पूर्ण रस आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने कानातून बाहेर काढून घ्यायचा आहे. अतिशय गरम असा कांद्याचा रस आपला या ठिकाणी बाहेर निघतो आणि लागलेली ऊन लवकरात लवकर आपले कमी होते. तसेच तुम्ही आणखी कोणते घरगुती उपाय ऊन उतरवण्यासाठी करता ते कमेंट्समध्ये मात्र नक्की कळवा. त्यानंतर आपल्याला आपण पहिल्या पद्धतीने जसा एका कानामध्ये कांद्याचा रस टाकला त्याच पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या कानामध्ये सुद्धा कांद्याचा रस टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला या दुसऱ्या कानात सुद्धा 5 ते 7 मिनिट हा रस ठेवायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण दुसऱ्या कानामध्ये सुद्धा हा रस टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कान भरून आपल्याला हा रस टाकायचा आहे आणि 5 ते 7 मिनिट असाच हा रस या कानामध्ये राहू द्यायचा आहे. दोन्हीही कानामध्ये टाकायचं आहे, फक्त एका कानामध्ये टाकू नका. दोन्ही कानामध्ये टाकून झाल्यानंतर लगेच त्याचे परिणाम आपल्याला जाणवायला दिसतात. ऊन लवकर कमी होते. दोन्ही अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा. तसेच चॅनलवरचा पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.